मिशोवरून एक प्रोडक्ट. हाय हॅलो नमस्कार मैत्रिणी, गुड मॉर्निंग. कशा आहात सर्वजण? आणि बुधवार आहे आणि आज पंचमीसुद्धा आहे आणि आज पाऊस पडतोय. बारीक बारीक चालूच होतं पाऊस आज बाहेर आणि वातावरण पण खूप सुंदर झालेलं, एकदम गार वाटत होतं बाहेर. असं आपल्याकडे पाऊस पडतोय की नाही नक्की मला कमेंट करून सांगा, पडतंय की नाही आज, कारण की इकडे पडतोय पाऊस. आणि इथे माझं ना डाळ भरायचं चाललं होतं. दुपारच्या जेवणाची तयारी चालली होती. इथे डाळ संपली होती तर मी ऑनलाईन मागवलेली होती. तेच मी आता दोन्ही डाळ मिक्स केले, मुगाची आणि तुरीची डाळ मिक्स करून ठेवली. आणि इथे माझ्या मुलीला मिरच्यांचं खायचं होते, मोठ्या मिरच्या भेटतात ना त्या भरीत करायच्या होत्या. तर मी इथे तिला बेसन पीठ आणि शेंगदाण्याचं कूट वगैरे करून ठेवलं होतं या एका साईडला. ते कुकर लावून झालं आणि मिरच्या पण सगळ्या भरून झालेल्या. तर बेसन पीठ भाजलेलं ते आणि आपलं शेंगदाण्याचं कूट मिक्स करून सगळे मसाले मिक्स करून भरून घेतलेले छानसे. आणि माझ्या मुलीनी मोठ्या पहिल्यांदाच खाल्लेलं गावाला आणि तिला खूप आवडलेल्या अशा मिरच्या भरलेल्या त्या. आणि मी काय जास्त आणत नाही, मी ती आता खाते म्हणून मी त्या आणल्यात आणि खूप छान झालेलं आणि चव पण खूप छान झालेली. तिने गावाला आत्ता आम्ही गेलेलो ना मेच्या सुट्टीमध्ये, तेव्हा वहिनीने अशा भरलेल्या होत्या मिरच्या, तेव्हा तिने खाल्लेल्या तर तिला आवडल्या. तर मी त्यांना विचारून मग परत इथे एकदा रेसिपी केली तर तिला आवडल्या, तिने खाल्ल्यासुद्धा आणि खूप छान झालेली, चव पण खूप छान झालेली आणि एकदम भारी वाटत होत्या खायला. भाकरीबरोबर खूप छान लागतात ह्या. कोणाला जर ॲफिलेट मार्केटचं करायचं असेल तर मला नक्की सांगा. मिशो, मिंत्रा, फ्लिपकार्ट, ॲमेझॉन अशा ब्रँड आहेत ना, त्यांच्याकडून आपल्याला पैसे कमवता येतात असं ॲफिलेट मार्केट लिंक शेअर करून पण. कारण की कुठल्याही प्रोडक्टची लिंक घ्यायची, ॲफिलेट करून तुम्ही तुमच्या स्टेटसला, फेसबुकला वगैरे असं टाकलीत ना, कोणी खरेदी केली की त्यातून तुम्हाला पैसे मिळतात. आणि मी आत्ता जवळजवळ 2 ते 3 महिने असं चालू केलेलं, माझं चांगलं कमिशन झालं आहे. मी आता विशलिंग ॲपवरून मी ॲफिलेट मार्केट करते, म्हणजे फ्लिपकार्टवरून किंवा ॲमेझॉनवरून प्रोडक्ट करून मी लिंक शेअर करते, त्याच्यावर इन्कम पण छान येते. आता मला ॲमेझॉनकडून ना टास्क आलेला, त्यात पण मला छान इन्कम भेटले. 2 वेळा आलेला आणि 2 वेळा मी त्यात जिंकले आणि छान पैसे पण मी त्यात कमवले. आणि आता मला ब्रँड आला आहे त्यांच्याकडून, त्यांची रील्स बनवायचे, प्रोडक्ट येणार आणि प्रोडक्टवर रील्स बनवून द्यायचे, असे मोठमोठे ब्रँड येतात. आत्ता मला त्यांनी एक पहिल्यांदाच, माझे एवढे फॉलोअर पण नाही आहेत इंस्टाग्रामला, फेसबुकवर, तरीसुद्धा मला ब्रँड भेटलेला आहे. आणि मला आता ती संधीसुद्धा भेटले की मी आता पण बाकीच्या जे लेडीज करतात ना तसं मी व्हिडिओ बनवू शकते आता. की जर तुम्हाला करायचं असेल तर मला नक्की कमेंट करा. काय करते सिया तू? इकडे बस सिया, बाबूला खेळवते. कुठे तुझा बाबू? दाखव, दाखव तुझा बाबू. तो बाबू आहे तुझा? ती बॉटल आहे. इकडे बघ. खेळू द्या बाबूला, खेळवा बाबू तुझा. बाहेर पाऊस पडतोय आज, थोडं 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 असं. थोडं साठलं ना बाद झालं पाणी, ते पाणी पाहिजे आपल्याला. ठेवून दे जा साईडला. सिया, रोज किती छान वातावरण झालंय. This is your friend. कोण आहे? दीदीला आवाज दे. भरली पाणी? इथं सिया खेळते. सिया गॅलरीत उड्या मारत चालले.
आणि मी तर सगळं पाणी काढते पावसाचं. शिशी इथे बाहेर पाऊस पडत होता आणि सिंहाला खेळायला यायचं होतं. मग इथे मी सगळं पाणी असं काढून घेत होती. ती इथं उड्या मारत होती. आणि आज पंचमी होती तर सारखं बारीक बारीक पाऊस येत होता. मग निशूनी ते रील्स बघितली तर ते पाणी ठेवलेलं असं खाली, ते पावसाचं पाणी असं ते बाटलीमध्ये जमा करून ठेवलं होतं आणि घरात ठेवून दिलं होतं ते पाणी. मिशोवरून एक प्रोडक्ट मागवलं आहे. त्यात एक ग्लिटर आलेत, कलर्स, फुलं आल्यात, अशी त्यात बनवण्यासाठी हे आलेत. अजून एक हा पण आहे, हा एक आहे. खाली स्टिकर आहेत, खूप काय त्याच्यात कानातले बनवण्यासाठी, किचन बनवण्यासाठी पण आहेत. इथे बनवले माझ्या मुलीने, इथे त्याचे ते बनवण्यासाठी दिले. गोल्डन ग्लिटर आहे, सगळं दिले त्याने. आणि हे कोणाला पाहिजे असेल तर लिंक कमेंट करा, मी पाठवते लिंक. हे ग्लिटर आहेत आणि हे फ्लावर आहेत. हा हा अबा, आणि आज कोणाचा बनवलाय? सियासाठी बनवतेस? हे आमच्या सोसायटीतलं मंदिर आहे, खूप छान आहे. इथं देवीचं आणि तिकडे शंकराचं मंदिर आहे आणि आतमध्ये भजन चालू होतं. मी सियाला घेऊन खाली गेली होती, इस्त्रीचे कपडे द्यायला गेले होते, तर तिला म्हटलं चल मंदिरात. आणि तेव्हा इथे सगळ्या म्हाताऱ्या बायका अशा भजन करत होत्या, आतमध्ये ढोलकी वगैरे वाजून. आणि एकदम खूप छान वाटत होतं, असं प्रसन्न झाल्याचं वाटत होतं. आणि पाऊस पडून गेलं होतं, थोडं बारीक बारीक पाऊस पडत होता दिवसभरच. आणि सिया चांगली इथं उड्या मारत होती इकडे. बाहेर वातावरण बघा ना कसं छान झालेलं, पाऊस पडत होता ना आणि संध्याकाळचं वातावरण होतं, इतकं छान वाटत होतं. आणि जर तुम्हाला हा माझा ब्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट नक्की करा. तुमच्या मैत्रिणींना पण शेअर करा आणि पूर्ण ब्लॉग बघा. बाय.